द्वैत भाव नष्ट झाल्यामुळं आप पर भाव जेव्हा नष्ट होतो तेव्हा ज्या अक्षय सुखाची प्राप्ती झाली, मग ते सुख किती मिळालं तर त्याला मोजमाप नाही म्हणतात. आम्हाला मोजायची सवय लागलेली, आम्ही प्रत्येक गोष्टीला मोजूनच बघतो, मोजावं लागतं आहे की नाही, मोजावं वाटतं. मग ते मिळालेलं सुख त्याचा परिमाण काय आहे का? नाही. सुख ब्रह्मानंद होय, गगनी आनंदन माय, एवढं मिळालं म्हणतात. बघा, गगन या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक, हा आकाश, ही पोकळी, ही सांगता येईल की आमचा मंडप 90/100 काही जे काही आहे सांगता येईल, परंतु आकाश किती आहे सांगता येईल. अहो तुमचं आमचं सोडा, एकावर किती शून्य लावले तर संपन्न तेवढं मोठं गणित आहे. तेवढे प्रकाश वर्ष जरी मोजले तरी अजूनही शास्त्रज्ञांना सुद्धा याचं गणित कळालं नाही, किती लांब आहे, किती रुंद आहे. म्हणून आमच्या पुराणात सुद्धा सांगितलंय की याचा थांग पत्ता लागत नाही. स्वर्ग दयाची साळुंखा, समुद्र पाळे पिंड देखा, शेषासारखी बैसका जो आधार तिने लोक, हे स्वरूप आहे.